नमस्कार। हे एक वांग भाजून घेतले। वांग भाजून त्याचं देठ आणि त्याचा जो भाजलेला भाग होता तो काढून घेतला आहे। आता हे बाजूला ठेवायचं आहे। आणि आता हे दोन मोठे कांदे मी बारीक कापून घेतलेत। दोन मोठे कांदे बारीक कापून घेतले आहेत। आता ते एक लोखंडी तवा गॅसवरती ठेवायचा आहे। तवा गरम झाला की त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकले आहे। आता तेल गरम झाले की मी हा ठेचलेला लसूण टाकला आहे। आता त्याच्यानंतर जो बारीक कापलेला कांदा होता तो टाकला आहे। आता चांगलं भाजून झालं की जास्त म्हणजे आपण ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजायचं आहे, जास्त सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचं नाही आहे। आता हा चांगला भाजून झाला कांदा आणि लसूण, म्हणजे एकदम असा थोडासा अर्ध कच्चा असा ठेवायचा आहे। पूर्ण गोल्डन नाही भाजून घ्यायचा आहे। ट्रान्सपरंट झाला की मग नंतर ह्याच्यामध्ये घरचा मसाला टाकायचा आहे 2 चमचे। घरचा मसाला टाकला आहे 2 चमचा। आणखीन हळद पावडर टाकली आहे 1/2 चमचा छोटा। आता ही हळद टाकली की नंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तव्यावरतीच करायचं आहे। ही चव एकदम भन्नाट लागते, तुम्ही करून बघा हे। कारण वांग्याचं भरीत आपण हे मिक्सरला हे करून घेतो, नाहीतर वरवंटीने ठेचून घेतो, नाहीतर कढईमध्ये ठेचून घेतो आपण। पण लोखंडाच्या तव्यावरती करण्याची एक वेगळी टेस्ट लागते। आता हे मी मध्ये त्याला बाजूला हे करून गोल करून मी जिरे टाकले आहे। आता जिरे टाकून झाले की नंतर मी पहिले टाकायचं विसरले जिरे। आता ह्याच्यामध्ये हिंग टाकले आहे। आता हिंग टाकून झाले की नंतर मग आपण थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची, ती पण मस्त मिक्स करून घ्यायची। आता हे मोठं वांग आणि हे वांग्याचं तेल आहे ते पण मी ह्याच्यामध्ये टाकलं आहे। आता हे वांग असंच चाकूच्या साहाय्याने तव्यावरतीच आपण बारीक करून घेणार आहोत, त्याला मॅश करून घ्यायचं आहे। आता चवीनुसार मीठ टाकलं आहे। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं। हे बघा मस्त लोखंडी तव्यावरती एकदम भारी लागतं, तुम्ही एकदा करून बघा। आता हा कापलेला कांदा जो मी थोडा टाकलेला पहिला आणि नंतर मग वरून हा टाकायचा आणि बस वरून हा टाकला कांदा की गॅस बंद करायचा। आता ही कोथिंबीर टाकली आहे थोडीशी। हे बघा किती मस्त लागतं हे, खाऊन एकदा बघा बनवून। खूपच भारी झालं हे वांग, कारण दरवेळी आपण भाजून वांग आपण मिक्सरला लावतो, नाहीतर असंच ठेचून घेतो। हे असंच तव्यावरती एकदा करून बघा। धन्यवाद।